नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. पहा, राज्यसेवेचा 2025चा रिझल्ट लागलेला आहे. ओपनचा कट ऑफ तुम्हाला माहिती आहे 116 आहे. हे लक्षात ठेवा, 116 कट ऑफ आहे आणि SC बाकीच्या सगळ्यांची कमी आहे. हायेस्ट बघा EWSचा अपेक्षेप्रमाणे 103.50 लागलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. बाकीच्यांचे OBCचे वगैरे जवळपास ते सेमच आहेत. तर तुम्हाला बोलण्याचा कन्सर्न काय बघा, काही लोकांना अडचण काय होती, तर कट ऑफ सगळे मार्केटला 120च्या वरती सांगत होते. मग आता झालंय काय, 116 कट ऑफ लागला आणि हे जे 4 मार्कामधले तिथं हे 4 मार्कामध्ये बरेचशी मुलं असतात बघा. आता तोटा ह्यांचा काय होतो माहिती आहे का? तर ह्यांचा तोटा आता असा होतो, 30-35 दिवस राहिलेले असतात. 30 दिवसामध्ये ह्यांचा अभ्यास होत नाही, त्यांची फक्त एक वारी होते. हे लक्षात ठेवा. तुम्हाला का परत सांगून देतोय, कारण कंबाईन ग्रुप बी 2025च्या 2 परीक्षा आहेत आणि प्रिलिम्स 2026च्या आहेत. तर ह्याचा GSचा पेपर सेम आहे. GS जे आहे, GS पेपर सेकंड कंबाईनचा हा सेम आहे, इज इक्वल टू राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 31 मेला होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुणाचं काहीही ऐकायचं नाही आणि कंटिन्यू अभ्यास करत राहायचं. ह्याचं का असं सांगतो तुम्हाला, तर तुम्ही ज्या लोकांनी आतापर्यंत अभ्यास केला असेल मेन्सचा, ते मेन्स परीक्षा पास होतील बघा, हे लक्षात ठेवा. जागा कमी होत्या, 150 जागा होत्या, 11 कमी झाल्या, 139 राहिल्या वगैरे वगैरे. आणि जो रेशो होतोय ना, तुम्ही आता जर सांगता ना, हे 2754 कॅन्डिडेट आहेत. हे त्या किती कॅन्डिडेट घेतलेले आहेत ते दिलेलं आहे त्या रिझल्टच्या PDF मध्ये. ह्याच्यामध्ये जर तुम्ही केलं 139चा, तर ते काहीतरी 19चा रेशो होतो. रेशो हा 12चाच घेतलेला असतो, परंतु कास्टचे विद्यार्थी त्यासाठी सीमारेषा खाली ओढल्यामुळे हे वरती जो आकडा वाढलेला असतो ना, तो तुम्हाला दिसतो. हे लक्षात ठेवा, 12चा रेशो घेतलेला असतो, तो 19चा कसा होतो, तर कास्टचे SC ST OBC नंतर EWS मेल फिमेल साठी वेगळा कट ऑफ असतो ना, ते खाली घेतल्यामुळे नंतर तो याच्यामुळे हे संख्या वाढलेली दिसते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगण्याचं आणि तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर पण हे सांगण्याचं कारण काय होतं, तर हा प्रूफ आहे तुम्हाला, हा आरसा आहे तुम्हाला. कशासाठी आहे, 2026च्या एक्झामच्या तयारीसाठी. की काय होतं, एखादी एक्झाम झाल्यानंतर आता बघा कंबाईनचा कट ऑफ आहे ना, तर कोणीच 55च्या खाली सांगत नाही. मग आता असं काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना समजा 51 मार्क आहेत, 52 मार्क आहेत, 50.50 मार्क आहेत. मग हे अभ्यास करत नाहीत विद्यार्थी, हे डायलेमामध्ये राहतात. कधीपर्यंत, रिझल्ट लागेपर्यंत. मग 30 दिवस टाइम असताना रिझल्ट लागतो. मग त्यांनी पहिला पेपर करायचा, GSचा सेकंड पेपर करायचा, काय करायचं? तर तो फक्त विद्यार्थी वारी करतो. असं न होण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे तर इथपर्यंत, तर तुम्हाला बघून घ्या काय करायचं आहे. GSचा पेपर मी प्रत्येक वेळेस सांगत असतो बघा. GSचा तुम्ही काय करा, प्लॅन करताना GSचा एक पेपर, GSचा एक टाइम म्हणजे एक स्लॉट GSचा चालू ठेवा. आणि सायन्स हे तुम्हाला सगळीकडेच कमी पडतं सरळ सेवेला. हे सायन्स तुम्ही ह्याच्यामध्ये GS मध्ये चांगलं करून घ्यायचं आहे, जे की तुम्हाला मेन्सला आणि प्रिलिम्सला राज्यसेवेला पण कामी येईल. आता राहतो प्रश्न कुठला, मराठी आणि इंग्लिश यापैकी सुरुवातीला इंग्लिश करून घ्या. मराठी तुमचं 15 दिवसात कव्हर होतं, पण इंग्लिश तुम्हाला होत नाही. त्यामुळे होकॅब आणि इंग्लिश ग्रामर हे कंबाईनवाल्या विद्यार्थ्यांनी एक सेशन ठेवायचं आहे. मग कुठलीही परीक्षा होत्या, मॅथ्स रिजनिंग रोज एक अर्धा तास प्रॅक्टिस करायची बघा. मॅथ्स रिजनिंग हे रोजचा 1 तास अर्धा तास प्रॅक्टिस करा आणि इंग्लिश चेक करून ठेवा. बाकी मग तुम्हाला कुठलीही एक्झाम येत राहिली तरी अडचण राहणार नाही. तुम्हाला काय वाटलंय तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये. धन्यवाद.